शांताबाई, ओ शांताबाई, शांताबाई वा आली वा माय आली वा. कोण आहे काय माहित बाप्पा. हा तर मला गीताचा आवाज वाटत आहे. ये काय आली माघारी. आताच तर गेली होती माघारून. डबल काय काम येईल काय आली. नाही नाही नाही, तुम्ही तिघी कशा खाल्या माहिती. आताच तर गेल्या होत्या. म्हटलं ना तुम्हाला मी नाही घेत गुरुपालीपासून साड्या यावर्षी. यावर्षी मी अकोल्याला जातो मस्त दुकानातून साड्या घेईन. यावर्षी नाही घेत तिच्यापासून. मागच्या वर्षी घेतली होती तर फसली होती माहिती मी. काही सुधाना साधाच्या साड्या निघाल्या माहिती तिच्या जवळच्या आणि देते भलकशा माग. यावर्षी सिटीतनी जाऊन घेईन म्हटलं साड्या. उधारीत नाही घेत बापा. उधारीत साड्या भलकशा महाग पडतात आणि मग असंही वाटते एक साडी घ्यायची तर माणूस 3 साड्या घेते एक साडीच्या जागी. साठी उधारीतच नाही. आता थोडं ना पैसे द्यायचे आहे. मग ते पैसे लांबतच जातात नाही बे. त्याच्यापेक्षा जाईन दुकानात नगदमध्ये साड्या घेऊन येईन चांगल्या. नाही व त्याच्यासाठी नाही आलो आम्ही. मग कासाठी आल्या नाही बे. ए व रंजना ये बोल, तुला बोलायचं आहे ना बोल. नाही बे रंजना आता माय बाई रंजना काय आली माघारी. कुठं आहे ते माहीत आहे. माघारी येत नाही ते तुम्हाला माहीत नाही का. तिचं नाही भांडण झालं होतं ना तेव्हापासून तिनं माझ्यासंग बोलणं चालणं बंद केलं. आणि तिनं मग माझ्यासंग बोलणं चालणं बंद केलं तर मी काय बोलू तिच्यासोबत. मी काय लहान हो का. मोठी आहे तिच्यापेक्षा. मोठी आहे तिची जेठानी आहो मी. तिनं माझ्यासंग बोलायला पाहिजे. मी काय बोलू तिच्यासोबत. ते माझ्यासंग नाही बोलत तर मी कोण बोलू तिच्यासंग. मी मोठी आहो. मी काही बोलली तर तिनं थोडंसं ऐकून घ्यायला पाहिजे की मोठी आहे बा आपल्यापेक्षा आपल्या बहिणीच्या ठिकाणी आहे. आपल्या मोठ्या बहिणीच्या ठिकाणी आहे तर थोडंसं बोललं तर काय झालं. ऐकून घ्यायला नाही पाहिजे का तिनं. माय किती भांडणं केली तिनं माझ्यासोबत. मी तिच्याच चांगल्यासाठी म्हटलं होतं. तिच्या खराबसाठी म्हटलं होतं का मी ना. तिच्याच चांगल्यासाठी म्हटलं होतं. पण ऐकायला तयारच नाही बाई. ऐकायलाच तयार नाही. नाना प्रकारची बोलली बाई ते मला. ते काय येते आता माघारी. जाऊ दे माहिती आता जे आहे ते बरंच बरं आहे. मी नाही ना लोकांपासून आशा करणं सोडून दिलं मी आशा करणं. कसं कोणापासून काही आशा नाही करायला पाहिजे. खरं सांग सुशीला, तुला सरळ माहीत आहे. तुला आमच्या घरातलं सरळ माहीत आहे पहिल्यापासूनच. तू खरं सांग ते लग्न करून आली होती. तिला एक काम करता येत होतं घरातलं. एक काम तरी येत होतं का. तिला सारे कामं मीनं शिकवले. कधी मी ना तिला माझी देराणी नाही मानलं. तिला माझी लहान बहीण मानलं मी ना. अजून बी मानतो तिला. सध्याही मी माझी लहान बहीणच मानतो. पण नाही आता तिच्यापासून आशा नाही करत मी. ते पाय ना किती टेटर किनर आहे ते. संग त्या दिवशी गेली म्हटलं मा घरासमोरून गेली. मी तिथं उभी होती अंगणात नाही. पण तिनं एक नजरनं माझ्याकडे नाही पाहिलं म्हटलं. एक नजरनं नाही पाहिलं माझ्याकडे. त्या सुभद्रासोबत चालली मोठी गोष्टी करत आणि माया मी तिथं उभी होती. तिनं पहिले मला दुरूनच पाहिलं. मग अशी गेली की जसं तिनं मला पाहिलंच नाही. माझ्याकडे बोलीन नाही. मी तिथं उभीच होती. माई सून बी होती माझ्यासोबत. मा सुनीला विचारून घेशील. मी तिथंच उभी होती. कायचं माय बाई लगे सुभद्रासोबत कण लगे शिदी निघून गेली. माझ्याकडे एक नजर पाहिलं बी नाही. जसं अनदेखा केल्यासारखं. आणि तू म्हणतं की ते आली ते कायची येते माघारी. ते नाही येत. नाही ना माय बाई शांताबाई काही माहीत नाही आहे तुले. काय माहीत नाही आहे. नाही बाई शांताबाई तुला माहीत नाही का व. अक्षय आपला माय इतकं ज्यूस पिऊ राहिला म्हटलं. एवढं ज्यूस पिऊ राहिला की काय सांगू. हो शांताबाई मी काय म्हणतो त्याचा बजेट बसून दे बाई. त्याच्या बायकोला घेऊन ये म्हटलं. हो माय शांताबाई गाणंही म्हणून राहिला बाई. गाणंही म्हणून राहिला बाई ना. कोणतं गाणं होतं ते. कोणतं गाणं म्हणत होता. आठवण आला. मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को. त्याच्या बायकोच्या गममध्ये पिऊ राहिला व. तिची बायको घर सोडून गेली ना म्हणून तिच्या गममध्ये तो पिऊ राहिला म्हटलं. हो माय त्याची बायकोला घेऊन ये शांताबाई. तुमच्या देराने जेठाण्याचे भांडणं चालू आहे. चालतातच भांडणं. कोण्या घरात नाही होत. सगळ्याच घरात भांडणं होतात. पण घेऊन थोडं बसा लागते. घेऊन बसा लागते का. चांगला पोरगा आहे हो माय. अजूक तर त्याचा संसार चांगला चालूही नाही झाला बाई ना. त्याचा संसार मोडण्यापासून वाचून घे हो माय. वाचून घे. हो बाई शांताबाई लय कदर आली हो माय मला. रंजनाची लय कदर आली. एवढं असं तोंड केलं होतं तिने. एवढं असं. मग मीनं म्हटलं बाई माझ्या राहुल नाही गेलो. मीनं म्हटलं की इथं काय करू राहिली म्हटलं घरी. जाय ना म्हटलं शांताबाईच्या इथं. शांताबाईला सांग. शांताबाईचं ऐकते म्हटलं तो पोरगा. तू ये जेवढं नाही ऐकत तेवढं शांताबाईचं ऐकते म्हटलं. त्याला समजून सांगायला सांग म्हटलं. नाही तर मग शांताबाई तुझ्या सुनीला घेऊन येईन म्हटलं तिथं जाऊन. राग गेलेली आहे ना तुझी सून तर समजावून शांताबाई तिला घेऊन येईन. हा बाबाई आपलं कसं आहे कोणालाही 2 गोष्टी चांगल्या सांगा. चांगल्या सांगून काय करता. आपल्याला कोणाचं घर जोडणं येते माय बाई. हे असं आपण पाहू नाही शकत नाही आपल्या डोळ्यानं. चांगलं नाही वाटलं बाई मला. पोरगा लय चांगला आहे ना माय. लय चांगला पोरगा आहे. वाया चालला जाईन हो शांताबाई. त्याची बायको घर सोडून गेलेली आहे. तिला घेऊन ये हो माय. घेऊन ये. आणि त्या पोरालाही 2 गोष्टी समजावून सांग. तू ऐकते तो पोरगा म्हणून म्हटलं.
आता बाई तुम्हाला काय सांगू, तुमच्यापासून काही लपलेलं आहे का माय? हां, सर्व उघडच आहे. तुम्हाला तर माहीत आहे जेवढं प्रेम मी मा पोराले करतो, हां सूरजले, तेवढंच प्रेम मी अक्षयले बी करतो. माहीत आहे ना तुम्हाला, माहीत आहे ना. मी कधी भेदभाव केला का माय? भेदभाव केला का मी ना? नाही नाही, सांगा तुम्ही. लहानपणापासून त्याला मी वागवलं, म्हटलं मी वागवलं. माहीत आहे तुम्हाला, सर्व माहीत आहे. आमच्या घरची कथा काही सांगायची गरज नाही आता तुम्हाला. तुम्हाला सर्व तुम्ही ना डोळ्यानं पाहिलेलं आहे, तुम्हाला सर्व माहीत आहे. माहीत आहे शांताबाई, म्हणून तर त्या घरी आलो ना मी तर लोकायचं चांगलं करतो ना, लोकायला चांगल्या गोष्टी सांगतो, 2 गोष्टी समजून सांगतो. हां, मी तर लोकायचं चांगलं पाहतो. तो तर मग किती झाला तर मा पोरगाच आहे माय बाई. हां, माया पोरगा काय, माझ्या देराणीचा पोरगा काय वाटला गेला का माय बाई? हां, माया पोरगाच आहे तो. हां, मी त्याचं खराब चाईन का मी खराब? पण त्या मायला चांगलं नाही वाटत ना. मी म्हणतात मी बोलली त्याच्या घरातल्या, तर त्या रंजनाला चांगलं नाही वाटत ना. म्हणे बाई चांगली म्हणे कायले म्हणे आमच्या घराच्या म्हणतात कायले तुम्ही का कोणता शब्द वापरला माहिती ना? कायले टोन टाकता म्हणे आमच्या घरातल्या म्हणतात. आमच्या घरातला आम्ही पाहत बसू म्हणे, तुम्ही तुमच्या घरचं पहा म्हणे, आमच्या घरचं कायले पाहू राहिल्या म्हणे. अशी म्हणे बाई. असं म्हटल्यावर मग काही मना बोला वाटीन का बाई त्याच्या घरात? मना बोला वाटीन का मला? खरं सांगा तुम्ही. मला असं वाटलं होतं बाई, हां मायच आहेत ते, आपलेच आहेत ते लोक. हां, म्हणून मी बोलत होती हो माय, म्हणून मी बोलतो. मला किती बोलली माय बाई? लाख बोलली म्हटलं, लाख बोलली. जाऊ दे शांताबाई. हां, आपल्या पोरासाठी ऐकून घे काही नव्हतं ऐकलं तर. हां, तो वरती बसलेला आहे ना, तो वरती बसलेला आहे, सर्व पाहत आहे तो. हां, कोण काय करत आहे, कोण कसं करत आहे. हां, सर्व देवावर सोडून दे. देव बरोबर करते. घमंड करून काय फायदा आहे बाई, काय फायदा आहे घमंड करून? घमंड आखरी माती मोल होत असते म्हटलं, माती मोल होत असते. जाऊ दे, तूही माफ करून दे तिले. हां, माफ करून दे, जाऊ दे. असं समज की लहान आहे ते. लहानच आहे ना माय, लहानच समजतो मी तिले. तुम्हाला पाठवलं काय मग तिनं? हां, सांगाले तुम्हाला पाठवलं काय? तिला काय होतं आले माघारी? हां, तिला येऊ नव्हतं का माघारी? माघारून मी तिला हाकलून दिलं असतं का? खरं सांगा, मी तिला हाकलून दिलं असतं का? तुमच्या तिघीला पाठवून दिलं, ते कुठं आहे? ते आली का? हां, पहा बरं, इथं असतं किती अकड दाखवलेलं ते नाही आली. तुमच्या तिघीला पाठवून दिलं माघारी. नाही हो माय शांताबाई, ते बी आलेली आहे ना. कुठं आहे माय बाई? नाही आहे ना. आता माय बाई नाही आहे का? माय बाई कुठं गेली? आमच्यासोबत तर आली होती. रंजना, ओ रंजना. आता नाही बाई कुठे गेली? आताच तो होतीच आपल्यासोबत, सध्याच ती इथं होती. माय गेली वाटते. गेली का मग रंजना? नाही हो, हाव नाही इथं उभी, इकडे उभी आहो. काय येऊ माय बाई, काय तोंड दाखवू पाहिले? हां, तोंड दाखवायचं लायकीचं मला काम नाही करेल ना. काय तोंड दाखवू आता पाहिले मी? ये इकडे ये. शांताबाई काही बोलत नाही तुले, ये इकडे. हवा ये. कोणत्या तोंडाने येऊ मी? मला लाज वाटत आहे. काऊन की बाईले लय बोलली मी, लय बोलली. ये इकडे. पाय शांताबाई आवाज देत आहे तुले, ये आता. हो, आली. बाई मला आहे ना तुमच्यासोबत बोलायचं होतं, पण मी विचार करत होती मी कशी बोलू तुमच्यासोबत. तुम्ही बोलसान का नाही बोलसान माझ्यासोबत? हां, मी लय बोलली तुम्हाला, लय बोलली. एवढं वर्ष मला लग्नाला झाले, खरं सांगा मी आजपर्यंत तुम्हाला एक शब्द बी बोलली का एक शब्द बी? तुम्ही मला एवढं सांगत होत्या, एवढं बोलत होत्या. हां, तुम्ही ना मावर प्रेम बी दाखवलेला आहे, राग बी दाखवलेला आहे, पण कधीतरी मी तुम्हाला बोलली का? एक शब्द उलटून बोलली का मी तुम्हाला? पण तेव्हा मला काय झालं होतं काय माहीत, माझ्या दिमागात का भुसा भरला होता माहीत नाही बाई. मी तुम्हाला बोलली, माफ करून द्या, मला माफ करून द्या. समजलं आपले लोक आपलेच असतात. तुम्ही ना जे काही केलं होतं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं होतं. हां, आमचं घर चांगलं राहिलं पाहिजे, सर्व काही चांगलं चाललं पाहिजे, त्याच्यासाठी केलं होतं. तुम्ही एवढ्या मला काऊन बोलल्या? मला आता समजलं. त्या गोष्टीचा अहसास मला आता झाला. तुम्हाला माहीत होतं काय होऊ शकते म्हणून समोर. तुम्ही ना पुरा विचार करून मला बोलत होत्या आणि मला काही समजत नव्हतं. मी पागल, मला काही दिमाग नाही आहे. तुम्हाला तर माहीत आहे ना मी कशी आहोत. अशी भरभर बोलून देतो मी. मग मनात काहीच नाही राहत हो बाई, काहीच नाही राहत खरंच. तुम्हाला तर माहीत आहे ना तुम्हाला माझा स्वभाव कसा आहे तर. बाई तरी मी तुम्हाला माफी मागतो, माफ करून द्या मला. आता तिथूनच बोलशील का जवळ येशील? खरं का बाई माफ केलं तुम्ही मला? माफ केलं खरं का बाई? माफ केलं का तुम्ही मला? माफ केलं का म्हणजे मी ना कधी तुला रागच नव्हता मानला तर? खरं का बाई तुम्ही मला रागच नव्हता मानला का? नाही हो, माहीत आहे मला ते असं माहीत आहे मला. तू अशीच भडभड बोलतं, पण त्या मनात काही नाही राहत. हां, मनापासून नाही बोलत, माहीत आहे मला. खरं बाई तुमचा स्वभाव लय अलग आहे, पण लय अलग स्वभाव आहे तुमचा. तुम्ही कोणाला बी लवकर माफ करून देता. तू का दुसरी आहे माझ्यासाठी? दुसरी आहे का? तू तर माझी बहिणीसारखी आहे. माझी बहिणीसारखी काय? माझी बहीणच आहे तू. हां, लहान बहीण आहेस तू माझीवाली. मी ना कधी तुला दुसरं नाही समजलं, हमेशा आपलंच समजलं तुले. हो बाई माहीत आहे मला, माहीत आहे. तुम्हाला आता काय सांगू, तुमच्या संग जेव्हापासून भांडण केलं ना तेव्हापासून गमत नव्हतं. तुम्ही माझ्यासंग बोलत नव्हत्या ना, मला कसं वाटत होतं. तुमच्यासंग बोला पण आहे ना हिंमतच नव्हती होत. तुमच्यासंग बोलायची हिंमतच नव्हती हो राहिली माई. हो माय शांताबाई, आम्ही तिला जबरदस्तीने घेऊन आलो म्हटलं. ते म्हणे नाही म्हणे, माझी हिंमतच नाही होत आहे म्हणे बोलायची. बाई मला बोलतीन म्हणे, लय बोलतीन म्हणे. हां, बाई संग कशी बोलू म्हणे मी लय बोलली म्हणे बाईले, लय बोलली म्हणे. बाई माझ्यासंग बोलतीन बी नाही म्हणे. आता माय बाई काऊन नाही बोलली ना मी त्यासोबत? काऊन नाही बोलली? तू का दुसरी आहे माय कोणी? किती झालं तर आपले आपणच आहो, नाही का?
हो शांताबाई, ही गोष्ट तू 100% खरी बोलली. पण हां, पाण्यात काळी टाकल्यानं कधी पाणी वेगळं नसते होत. मग नाही तर काय मग. पण पाय डबल तून असं केलं तर मी तुझ्या आहे ना एक कनपट्टीत देईन खरंच. हो 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 बाई. हां, जर मी काही बोलली तुम्हाला, मी काही गलती केली तर डायरेक्ट मला कनपट्टीत मारायची. मी तुम्हाला काहीच नाही म्हणेन, काहीच नाही म्हणेन. तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला. मग नाही तर काय मग. माझी छोटी बहीण असतो, मला अधिकार नाही तर मग कोणाला आहे? आणि आता डबल अशी गलती करायचं नाही, लोकांचं ऐकायचं नाही. आता तुला माहीत पडलं ना कोण आपला आहे कोण दुसरा आहे. हां, पाय लोकांचं ऐकू ऐकू तू त्या पोराचा संसार खराब केला. हां, एवढी चांगली तुझी सून घर सोडून चालली गेली. हां, काय झालं? लोकांचं काही खराब झालं? लोक तर चांगले आहेत. हां, मजेत नाही आहे, मस्त दिवाळीचे कामं करू राहिले, फराळाचं बनवून राहिले, हे करू राहिले, ते करू राहिले. आणि तू या घरी पाय. हां, तू या घरी पाय काय चालू आहे, किती तमाशा चालू आहे. लोकांचं आहे ऐकू ऐकू आखरी काय झालं? काय फायदा झाला? फायदा झाला तुला काहीतरी? हां, काहीतरी झालं. आखरी तुझंच घर खराब झालं. हां, दुसऱ्या कोणाचं झालं का? ते लोक तर आरामात आहेत. ते लोक तर त्या तोंडाजवळ नाही आले. काय झालं बाई, कसं झालं बाई? हां, काही विचारायला काय आले? आणि तुला डबल सांगू राहिली मी, त्या सुभद्राचा साथ सोडून दे. ते काही चांगली बाई नाही बरं. माहिती आहे मला कशी आहे ते तर. नाही तशी ते चांगली आहे, पण तिची गोष्ट नाही ऐकायला लागत. आता समजलं मला. हां, मी तेच म्हणून राहिली, असं नाही मी म्हणून राहिली तुला की तू तिच्यासमोर जाऊन भांडण कर का काही. हां, पण तिची जे गोष्ट ऐकायला पाहिजे तेच गोष्ट ऐकायची. फालतूच्या गोष्टी नाही ऐकायच्या. हां, फालतूच्या नाही ऐकायच्या. तुला काय वाटते ते मला काही सांगत नाही? हां, मला तर किती सांगते मासुनीच्या बाऱ्यात, किती बोलते, किती म्हणते. तू यासमोर असतं म्हणत होती जाय म्हणे लवकर घरी. घरी भांडे घासा लागन म्हणे, तू या सुनीने भांडे काढून ठेवले असेल म्हणे, अशी म्हणेन मला. पण मी नाही ऐकलं का तिचं? ऐकलं का? मला माहीत आहे तिची आदतच आहे, ते तशी करतेस म्हणून. ऐकायचं नाही तिचं, बिलकुल ऐकायचं नाही. आणि जर आता तू तिचं ऐकलं तर मग मी ते माफ नाही करीन. ना मग नाही करीन माफ. हो ना शांताबाई, हो. बाई आता खरं सांगा तुम्ही, माझ्या घरात एवढे तमाशे झाल्यावर, मला एवढी मोठी ठोकर लागल्यावर मी तिचं ऐकीन का तिचं? मी नाही ऐकत आता तिचं. असं नाही म्हणत नाही ऐकायचं नाही, ऐकायचं. पण जे गोष्ट ऐकायची आहे तेच ऐकायची, फालतूच्या गोष्टी नाही ऐकायच्या. हो माय, एक नंबरची आग लावली आहे बरं. माझ्या घरी माझ्या सासूमध्ये मामध्ये असंच भांडण लावलं होतं म्हटलं तिनं. आमच्या दोघी सासूनाला एवढं भडकून दिलं होतं की आम्ही एकामेकीचं तोंड बी नाही पाव म्हटलं, तोंड ना पाव. एवढी आग लावून दिली होती म्हटलं तिनं. हो ना बाई, तिची आदत मला माहीत आहे ना. हा पाय शांताबाई, तुझ्या जवळ ना तुला चोपड कर. मग रंजनाच्या इथं जाय तर रंजनाला चोपड कर. ते तुला अशी म्हणत होती, ते तुला तशी म्हणत होती. शांताबाई जवळ येऊन म्हणत रंजना अशी म्हणत होती, रंजना तशी म्हणत होती तुले. मग असं भांडणं लावायचे कामं करते ते. हां, तिला भांडणं लावल्याशिवाय गमत नाही. हो माय, रंजना तिचं ऐकत नको जाऊ बरं, ऐकत नको जाऊ. नाही वा, आता कोण ऐकते तिचं? बरं झालं ते झालं आता. हां, तेच म्हणून राहिली मी बी. झालं ते झालं आता. आता समोरचा विचार करा, समोर काय करायचं आहे तो विचार करा. हां, रंजनाबाईच्या सुनीले कसं वापस आणायचं आहे तो विचार करा. त्या पोराले कसं सुधरवायचं आहे तो विचार करा. पोरगाले वाया गेला बरं शांताबाई, लय वाया गेला. हो माय, एवढा चांगला पोरगा हां लय वाया गेला बाई. आमच्या समोर तमाशे केले माहिती आहे ना, आमच्या समोर. हो बाई, आता काय सांगू मी तुम्हाला, काय सांगू. माझ्या पोरगाला वाया गेला हो बाई. हां, आपला पोरगा लय वाया गेला. मला तो 10,000 मागत होता. माझ्या दोस्ताला म्हणे पार्टी द्यायची आहे म्हणे मला. हां, पार्टी द्यायची आहे म्हणे, तुम्हाला 10,000 दे म्हणे. 10,000 देशील तर तुझी सोन्याची पोत तोडून घेईन म्हणे गळ्यातून, नाही तर तुझ्या सोन्याचा हात चोरून करून घेईन म्हणे. असं म्हणे बाई मला. मोडतो म्हणे तुझे सोनं आणि पार्टी देतो म्हणे, तरी देतो म्हणे पार्टी, नाही तर 10,000 दे म्हणे. हां, असा तसा लय बोलू राहिला हो बाई मला, लय बोलू राहिला. बाई पहिल्यासारखा चांगला राहिला नाही तो आता, नाही राहिला, वाया गेला हो पहिले, लय वाया गेला. काऊन असा करू राहिला तर? काही नाही बाई, नासुकली गोष्ट आहे. तो मला आला होता विचारायला, आई म्हणे मा बायकोला आणायला जातो म्हणे मी आता, मा बायकोला घेऊन येतो म्हणे. हां, मग जाऊ कोण दिलं त्याला? आता काय सांगू बाई, माझ्या दिमागात भुसा भरलेला आहे ना, तेच सांगू राहिली मी तुम्हाला. हां, मी ना काहीच डोकं नाही लावलं, माझ्या काहीच डोकं नाही लावलं. हां, मी ना काय म्हटलं, नाही तिला काय आणायला जाशील तू, जशा ती तिच्या पायाने गेली तशी तिच्या पायानं वापस येईन. हां, असं म्हटलं बाई मी त्याला जाऊ नाही दिलं. बस एवढं म्हटलं मी ना, आणि त्यानं चालू केलं मग तमाशे करणं. आता तर पुरा वायाच गेला. हातात मी ज्यूसची बॉटलच राहते पोराच्या. मग सांगा आता करू तर काय करू मी, काय करू? काही टेन्शन नको घेऊ तू, मी सांगतो त्याला समजावून. माई गोष्ट टाळत नाही तो पोरगा, ऐकीन तो माई ऐकते, मी बोलतो त्यासोबत. बस बाई, या साशीन आली बाप्पा आता तुमच्याजवळ. आता सर तुमच्या हाती आहे बाई, आता काय करायचं काय नाही करायचं पहा बाप्पा तुम्ही. हां, तुमचाच पोरगा येतो आणि तुम्ही सांभाळत बसा आता. ना मायात नाही आता हिंमत आहे त्याला सांभाळायची ना ताकद आहे. लय नाकात दम आणणं लावला त्या पोरानं, लय नाकात दम आणला माया. त्याच्या बापाला मी सांगितलं पोरगा असा करू राहिला, तर त्याचा बाप मध्येच रप्पा बोलला, तू याच्यानं झालं आणि तूनच केलं आणि तूनच सुनबाईला घराच्या बाहेर काढलं, तू याच रागावर गेली, तूच भांडणं करत होती. तो पोरगा चालला होता आपल्या बायकोला आणायला तर तूनच नाही जाऊ दिलं. त्याचंच त्या पोराने टेन्शन घेतलं. आता जे करत आहे ते करू दे म्हणते, नाही तर तो घर सोडून चालला जाईल म्हणे. आता तुम्हीच सांगा बाई, तुम्हीच सांगा मी काय करू? फसली ना मी, चौकून फसली. तिकून मानवराई मध्येच बोलू राहिला, मा पोरगा बी मध्येच बोलू राहिला, मा पोरानं तर अलग धतिंग चालू केलं. हां, सगळेजण मध्येच बोलू राहिले.
जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, तू सुधारली ना आता. हां, तुला तुझ्या गलतीचा अहसास झाला ना. हो बाई, गलतीचा अहसास झाला मला, पण लय लेट झालं, लय लेट अहसास झाला मला माझ्या गलतीचा. आणि जाऊ दे, उशिरानं झाला, तुला तुझ्या गलतीचा अहसास पण झाला ना. हो बाई हो, गलतीचा अहसास झाला मला माझ्या. तुम्हालाही हात जोडून माफी मागतो मी, आणि लागन तर मग पोराला मी हात जोडून माफी मागायला तयार आहे. माफी मागायची आहे तर त्या पोरीले त्या पोरीले लय बोलली तू, लय बोलली त्या पोरीले. रडत रडत गेली म्हटलं ते. तिची इच्छा नव्हती जायची तरी ते पोरगी गेली. तुला काय वाटते कंचनले काही गमत आहे? त्या पोरीला काही गमत आहे तिथं? त्या पोरीला बी काहीच नाही गमत आहे. घरचीच चिंता आहे नाही का त्या पोरीला? घरचीच चिंता आहे. मला कालच तिचा फोन आला होता, म्हणे अक्षयजी मला काही फोन नाही करू राहिले म्हणे. त्याचा फोन काही लागू नाही राहिला म्हणे. तर घरी कसं काय चालू आहे म्हणे, आत्याची तब्येत चांगली आहे का म्हणे, मामाजी कशी आहे म्हणे, अक्षयजी कशी आहे म्हणे. तुमच्या हालचाल मला विचारत होती ते पोरगी. मला विचारू राहिली होती. आणि काय सांगू मी तिले, काय सांगू त्या पोरीले. ते पोरगी तिथे आहे पण तिचं पुरं मन इकडे आहे म्हटलं, पुरं मन इकडे आहे तिचं. मला फोन करून विचारत होती, रडत होती माझ्यावर फोनवर, रडत होती ते. हो का हो बाई, रडत होती का ते? महाभारत बी विचारत होती का? मग नाही तर काय माय, तू या बाऱ्यात बी विचारत होती ना. खरं का हो बाई? खरं महाभारत बी विचारत होती. घे हो माय बाई, मला काय खोटं बोलून भेटणार आहे माय? मला काय भेटेन खोटं बोलून? मी काय खोटं बोलू त्यासोबत? हो म्हणा, काय भेटणार तर नाही. काय माय बाई, किती चांगली सून आहे. आणि रंजनाबाई तू किती बोलत होती तिले, आणि मग ती अशी आहे तशी आहे, पाय बरं किती चांगली आहे. शांताबाईला फोन केला म्हणते तिनं, तुमच्या हालचाल विचारायले, कसं चालू आहे, काय चालू आहे. पाय बरं, अशी सून कुठं भेटन तुले, कुठं भेटन? लोकांचं ऐकू निरा तिले बोलत होती त्या पोरीले. पा बाई, असे सरमध्येच बोलू राहिले. बोलू नका व तिला नका बोलू आता. तिले तिच्या गलतीचा पश्चाताप होत आहे ना, पश्चाताप करत आहे ते. आता बोलू नका तिले. नाही व शांताबाई, आम्ही कायले बोलू माय बाई. आमचा कोणता काय तिले बोलायचा? आम्ही नाही बोलत आहो, आम्ही तिला फक्त सांगत आहो की आता याच्या समोर कधी कोणाचं ॲक्शन नको, भांडणं करशील नको. ती इले काय वाटते रंजना, तुला काय वाटते की मला कोणी काही सांगत नसन? मलाही ते लोक सांगतात ती सून अशी, तुमची सून तशी, असंच झालं तसंच झालं. मी नसतं ऐकत नसतं मी लोकांचं. मी माझ्या डोळ्यानं पाहतो तेव्हा यकीन करतो, लोकांच्या गोष्टीवर यकीन नाही करत मी. म्हणून तर तुझी सून त्या घरी आहे ना बाई. मग नाही तर काय माय, आपला जमाना राहिला का माय? आपला जमाना राहिला का? आता तर उलसक बोललं ना सुनीले तर डायरेक्ट बॅग भरतात म्हटलं. आता की चाललो आमच्या मायबापाच्या घरी. आम्ही कधी ऐकलं नाही म्हणते कोणाचे बोलणे. माघरी असं होतं, माघरी तसं होतं, मी अशी होती, मी तशी होती, अशा गोष्टी चालू करतात म्हटलं करणं. आपला जमाना राहिला का आता? आपण तर किती सहन केलेला आहे आपल्याला माहीत. आता माय बाई, माई सासून लहान बोले मला, लहान बोले. आपली कुसुमबाई किती बोले हो. शांताबाई माहिती आहे ना तुले किती बोले मला? इले बी तर माहिती आहे रंजनाले. तरी टिकलीस ना माय, मी टिकलीस ना. असं आहे का, घर सोडून चालली गेली? पण आजकाल नाही, आजकालच्या सून ऐकत नाही. एवढं बोला नाही लागत म्हटलं, बोला नाही लागत. आपला जमाना नाही समजा लागत. जमाना बदलला म्हटलं, बदलला आता जमाना. मग नाही तर काय माय, जमाना बदलला नाही तर काय माय बाई. आता सुनाईले पोरीसारखं पाहा लागते म्हटलं. पोरीसारखं एका टायमाले आपल्या पोरीले दूर करावं लागते, पण आपल्या सुनीले जवळ करावं लागते. तेव्हा कधी सून टिकते म्हटलं. आपला जमाना राहिला का माहिती आता? काही सहन करून गेला तो जमाना. तरी रंजना लय चांगली सून भेटली, लय चांगली पोरगी आहे ते. फक्त तू थोडंसं त्याचं सुनीले समजून घे. काय मग ते पोरगी कशी आहे तर लय चांगली पोरगी आहे ते, लय चांगली पोरगी आहे. काय करू बाई आता? फक्त मा पोराचं करा बापा चांगलं. मा पोरगा पहिले सारखा झाला पाहिजे. मा पोराला सुधरून द्या बाई फक्त, बस. कुठं आहे तो, कुठं आहे माहीत नाही बाई, बाहेर गेला कुठं तरी. आता कुठं तमाशा करत असेल काय माहिती, गावात नाही. बोलतो ना मी त्यासोबत, बोलतो. आणि उद्याच कंचनला आणायला जातो आम्ही, त्याच्या बायकोला उद्याच घेऊन येतो. तू टेन्शन नको घेऊ. खरंच का बाई? मा सुनीला उद्याच घेऊन येता का तुम्ही? कंचनला उद्याच आणता का? हो, तू म्हणशील तर सध्या निघतो तिला आणायला. पण कसं त्याला बी थोडं समजून सांगा लागेल ना मला दोन गोष्टी. त्याला बी समजून सांगा लागेल, तिथं जा लागेल. तिला बी समजून सांगा लागेल. तिला म्हणेन बाई तुझं गलत होतं. तुझ्या नवरा जेव्हा तुला म्हणत होता जाऊ नको, तर तुझे बी काम नव्हतं जायचं, काही गरज नव्हती. आपल्या बाबाला फोन करून इथं बोलवणं, रडणं पळणं हे ते, तिची बी गलती आहे ना. तिला बी सांगतो ना समजावून. तिला फक्त तुलेच सांगणार आहे का? तिला बी समजून सांगणार. तिची बी क्लास घेतो ना मी. तिला दोन गोष्टी समजून सांगा लागेल ना मला. 100% ते बी बरोबर नाही आहे ना. जेव्हा तिचा नवरा तिला म्हणत होता की जाऊ नको, तर काही काम नव्हतं तिचं जायचं, काही काम नव्हतं. लव्ह मॅरेज केली होती तिनं. एवढ्या लवकर प्रेम खतम बी झालं का? लगेच खतम झालं. तिचं काम होतं आपल्या नवऱ्याचं ऐकणं, थांबणं. कोण्या घरात भांडणं नाही होतं, सगळ्याच घरात भांडणं होतात. मग असं आहे का कोणी बी का आपली बॅग भरून चालले जाते का? तिला सांगा लागेल ना दोन गोष्टी समजून मला. हो शांताबाई, काही कर नाही बाई, पण घेऊन ये म्हटलं कंचनले लवकर. हो उद्याच जातो ना, घेऊन येतो तिला.